मराठा आरक्षणाचा जी.आर. काढल्यानंतर ओबीसी संघटना आक्रमक झाले। 10 ऑक्टोबरला नागपुरात भव्य दिव्य मोर्चाची हाक देण्यात आलेली आहे। ओबीसी नेते विजय वडेट्टीवारांनी या मोर्चाची घोषणा केली आहे। तसंच सर्व ओबीसी नेत्यांना या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन वडेट्टीवारांनी केलंय। एवढंच नव्हे तर मराठा आरक्षणाच्या जी.आर.चा पुनर्विचार करावा असंही यावेळेला विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय। येत्या 10 ऑक्टोबरला यशवंत स्टेडियम मधून ओबीसीचा प्रचंड मोर्चा महामोर्चा निघेल। सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा हा बळी आहे। काही लोकांच्या ह्या दादागिरीमुळे मराठा नेते सुद्धा बोलायला तयार नाहीत। छगन भुजबळ तेवढाच ना आधी फक्त राजकारण एक राजकारण। मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर आता ओबीसी आरक्षण बचावाची लढाई तीव्र झाली आहे। 10 ऑक्टोबरला नागपूरमध्ये ओबीसी नेते विजय वडेट्टीवारांनी महामोर्चाची हाक दिली आहे। ओबीसी आरक्षणासाठी हा मोर्चा असल्यानं सर्व ओबीसी नेत्यांनी यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन देखील विजय वडेट्टीवार यांनी केलंय। नागपूरच्या यशवंत स्टेडियम पासून संविधान चौकापर्यंत हा मोर्चा काढला जाणार आहे। येत्या 10 ऑक्टोबरला ओबीसीचा प्रचंड मोर्चा महामोर्चा काढायचा आता सगळ्या ओबीसी संघटनांनी, सर्व विचाराच्या संघटनांनी, सर्व जाती धर्माच्या लोकांनी या मोर्चामध्ये आत्ताच्या बैठकीमध्ये उपस्थित होते आणि त्यांनी सर्वांनी मिळून 10 ऑक्टोबरला यशवंत स्टेडियम मधून हा मोर्चा निघेल। हैदराबाद गॅझेटच्या जी.आर.मुळे ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याची भावना विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे। तसंच भरत कराडच्या आत्महत्येवरून देखील वडेट्टीवारांनी सरकारवर निशाणा साधलाय। तर ओबीसींचं आरक्षण कमी होणार नसून कुणीही टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन उदय सामंत यांनी केलंय। सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा हा बळी आहे आणि या आत्महत्येला जबाबदारच मुळात सरकार आहे असं आमचं स्पष्ट मत आहे। त्यामुळे त्याच्या कुटुंबियाला भरपूर मदतही केली पाहिजे आणि सरकारने त्या जी.आर.चा पुनर्विचारही केला पाहिजे। वडेट्टीवार काय म्हणतात त्याच्यापेक्षा असं पाऊल कोणी कुठच्याही समाजाच्या व्यक्तीनं उचलू नये ही शासन म्हणून आमची विनंती आहे। ओबीसीचं आरक्षण कमी होणार नाही ही महायुतीची जबाबदारी आहे। त्याच्यामुळे असं कुठचंच टोकाचं पाऊल कुठच्याही समाजातल्या युवकांना उचलू नये ही आमची त्यांना विनंती आहे। तर तिकडे छगन भुजबळांनी देखील मराठा आरक्षणावरून जरांगेंवर नाव न घेता टीका केली। काही लोकांच्या दादागिरीला मराठे नेते घाबरतात, त्यामुळे ते आरक्षणावर बोलत नाही। तर राजकारण एके राजकारण एवढंच छगन भुजबळांना सुचतं असं म्हणत जरांगेंनी देखील पलटवार केलाय। काही लोकांच्या ह्या दादागिरीमुळे मराठा नेते सुद्धा बोलायला तयार नाहीत। पण त्यांचं प्रेशर त्यांच्यावर सुद्धा आहे। असं नाही की मराठा नेते मराठा मंत्री किती आहेत, होकल आहेत, अभ्यासू किती आहेत, शिक्षण क्षेत्रामध्ये अभ्यासू आहेत, लेखक आहेत, पण ते बोलू शकत नाही कारण त्यांना सुद्धा मला असं वाटतं की कदाचित मनामध्ये भय असावं। छगन भुजबळ तेवढाच ना आधी फक्त राजकारण एक राजकारण। गरिबाच्या पोराचे शिक्षणाचे किती हाल आहेत, गोरगरीब मराठ्यांना योजना येत्या, कृषीच्या सिंचनाच्या येत्या, पंचायत समिती जिल्हा परिषदच्या योजना येत्या, गोरगरिबांच्या घरात 4 वस्तू जात्या, हे त्याच्या डोक्यात नाही। त्याच्या डोक्यात नुसतं राजकारणच आहे। त्याला म्हणजे ते येड लागलं असतं एखाद्या माणसाला बघा किती त्याला 2-2 कासऱ्याने बांधा, ते गावाच्या बाहेर एक मैदान असतं तिकडं पळतच, त्याला मैदान नाही म्हणत ग्रामीण भाषेत, त्याला येगळं म्हणतात, लोकांचे स्वच्छतेचं ग्राउंड म्हणतात त्याला, तिकडे जायची सवयच असते। त्या जनावराला किती बांधा तुम्ही, ते कासरे तोडून पळतच तिकडं। हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर लवकरच नोंदी असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाणार आहे। दरम्यान सरकारच्या याच निर्णयाविरोधात आता ओबीसी नेते मैदानात उतरले। विजय वडेट्टीवारांनी मोर्चाची हाक दिली असून सर्वांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलंय। तर दुसरीकडे छगन भुजबळ देखील कोर्टात जाणार आहेत। त्यामुळे आरक्षणावरून सुरू झालेलं राजकारण आगामी दिवसात देखील चांगलंच तापण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।